मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्यासाठी किंवा फुटेजसाठी सदस्य कुठल्या खालच्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं. अनुश्री माने ही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेट आहे. दिसण्यासाठी किंवा मग फुटेजसाठी तिने जो काही काल प्रकार केला तो खूप वाईट आणि विचित्र होता. तिने राकेश बापट या सदस्यावरती खूप खालच्या पद्धतीचे आरोप लावले. आता आपण सगळ्यांनी व्यवस्थित हे फुटेज बघितले की राकेश बापटच्या बेडवरती अनुश्री माने ही झोपली होती. राकेश बापटने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. इतर 2 मुलींनाही सांगितलं की तिला उठवा. शेवटी ती उठत नव्हती. राकेश बापटने तिचा हात धरून उठवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा अनुश्री मानेने एवढा मोठा बाव केला की अक्षरशः राकेश बापटवरती खूप खालच्या स्तरावर जाऊन आरोप केले. आता याच्यामध्ये आग लावण्याचं काम केलं ते म्हणजे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात बिनडोक सदस्य रुचिता जामदारने. आता इकडे रुचिता आणि करणचं चावीवरनं भांडण सुरू असतं. ते भांडण सोडून ती राकेशवरती घसरते आणि ही पोरगी राकेशवरती खूप वाईट पद्धतीचे आरोप लावते की तू एका मुलीला बॅड टच केलं. खरं तर हा विषय अनुश्री मानेने थांबवला होता, परंतु रुचिताने तो विषय ज्वलंत केला. अनुश्रीला चावी दिली आणि अनुश्री अशी नाचायला लागली आणि हा विषय ह्या दोघी मुली खूप वाईट पद्धतीने घेऊन गेल्या आणि राकेश बापटवरती खूप वाईट विचित्र पद्धतीचे आरोप लावले. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की राकेशचा तसा कुठलाही उद्देश नव्हता आणि बाकीच्या सदस्यांनी सुद्धा सांगितलं, परंतु या मुली फुटेजसाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि राकेश बद्दल सांगायचं झालं तर राकेश एक जेंटलमॅन पर्सनॅलिटी वाला माणूस आहे असं मला वाटतं. आता या सगळ्या प्रकरणावरती नक्कीच रितेश भाऊ बोलतील, पण या दोघींबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.